नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मे हप्ता वाटप संदर्भात महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची माहिती। सुरुवात करण्याअगोदर सबस्क्राईब करायला विसरू नका। या ठिकाणी आपल्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील बऱ्याच लाभार्थ्यांना बऱ्याच महिन्यांपासून व्यवस्थितरित्या महिन्याला अनुदान मिळत नाही आणि हे अनुदान आता सुरळीतपणे मिळणार आहे, अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे। हा निर्णय कसा झालेला आहे तर पहा, जर तुम्हाला अनुदान वेळेवर आलं नाही, का आलं नाही हे तुम्ही या ठिकाणी विचारू शकता। कुठे विचारायचं आहे, कोण आता अनुदान देण्यासाठी तुम्हाला बंधनकारक असणार आहे, जबाबदार असणार आहे तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील दिव्यांग बांधव, ज्या दिव्यांग बांधवांच्या सगळ्या प्रोसेस ओके आहेत, कागदपत्रासंदर्भातली, KYC संदर्भातली, आधार व्हेरिफिकेशन संदर्भातली, UDID कार्ड संदर्भातली, अशा लाभार्थ्यांना जर हप्ता वेळेवर येत नसेल तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग योजनेपासून वंचित राहणार नाही अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे आणि त्यासाठी दिव्यांग योजनेपासून वंचित राहिल्यास अधिकारी जबाबदार असणार आहेत, अशा पद्धतीचा निर्णय इथं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा हा मोठा निर्णय आहे। कोणताही दिव्यांग बांधव, कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय आहे। जर पैसे आले नाहीत तर तुम्हाला नेमका प्रश्न पडत होता की आता विचारायचं कुणाला, कुठं चौकशी करायची, कशा पद्धतीने पैसे मिळतील, तर आता थेट तालुका स्तरावर तहसील कार्यालयामध्ये आणि जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुम्हाला या संदर्भात माहिती मिळणार आहे। अशा पद्धतीच्या स्पष्टपणे सूचना या शासन निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आहेत। आता याचा आणि मेच्या हप्त्याचा काय संबंध आहे तर पहा, मे हप्त्यासाठी सुद्धा हा लागू असणार आहे। मे मध्ये ज्या लाभार्थ्यांना अनुदान येणार नाही त्यांना थेट आता अधिकारी जबाबदार असणार आहेत, जर तुमची प्रोसेस ओके असेल तर, आणि अधिकारीवर कार्यवाही सुद्धा करण्यात येणार आहे। जर प्रोसेस ओके असून पात्र लाभार्थ्यांना जर अनुदान मिळत नसेल, लाभ मिळत नसेल तर त्यासाठी थेट अधिकारी जबाबदार असणार आहेत आणि कोणताही अधिकारी असे आपल्यावर कार्यवाही होणार अशा पद्धतीचं काम करणार नाही। सुरळीतपणे लाभ तुम्हाला दिला जाईल अशी सगळं ते इथून पुढे कार्य करतील, जबाबदारी असणार आहे त्यांच्यावरती तुमच्यापर्यंत लाभ थेट पोहोचविण्याचा। काळजी करू नका, आता हा निर्णय घेण्यात आल्यामुळे नक्कीच सुरळीतपणे तुम्हाला लाभ मिळणार आहे, हे मात्र क्लिअर झालेलं आहे। मे हप्ता वाटपची आणखीन तारीख डिक्लेअर झालेली नाही। आज उद्यापर्यंत पोर्टलवर मेसेज पडेल आणि जसा मेसेज पडेल तसे तुम्हाला कळवेल। त्यासाठी विसरू नका सबस्क्राईब करायला।